शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण हवामान अंदाजाची मोठी बातमी घेणार आहोत. 4 तारखेला बऱ्याचशा भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. तर कोणकोणता भाग असणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. 4 तारखेला दुपारनंतर जो बदल होणार आहे त्या बदलामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. तर त्यामध्ये आपण जर तापमान बघितलं तर आपल्याला 35 ते 40 पर्यंत तापमान बघायला मिळत आहे. आणि विशेषतः हे जे तापमान आहे यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण असल्यामुळे बहुतांश ठिकाणी आपल्याला एकदम गरमीचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता जे वातावरण आहे हे एकदम टेम्परेचर काही भागात जरी कमी बघायला मिळत असले परंतु गरमीचं वातावरण आपल्याला एकदम डेंजर बघायला मिळत आहे. पावसाचा अंदाज आपण या ठिकाणी घेणार आहोत. 4 तारखेला दुपारनंतर काय बदल होणार आहे आणि कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघूया. किनारपट्टीला जर बघितलं तर किनारपट्टीपासून म्हणजे मुंबईपासून तर पूर्ण सिंधुदुर्गपर्यंत जो किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. खास करून आपल्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागात आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आणि दुपारच्या नंतरच्या वातावरणामध्ये जे संध्याकाळचं वातावरण आहे त्यामध्ये आणखी बदल होईल. त्यामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. कोणकोणत्या भागात आहे? मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. मग कोणकोणत्या भागात आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेत आहोत. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर नाशिक भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला हा जो पाऊस आहे तो बघायला मिळत आहे. बाकी भागांमध्ये सुद्धा याचा परिणाम मुख्यतः जाणवत आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर बाकीचा जो किनारपट्टीचा भाग आपण या ठिकाणी बघितला त्यानंतर तोच पाऊस आपल्याला पुढे वाशिम आणि हिंगोली या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्या ठिकाणी बघू शकतो या संपूर्ण भागात आपल्याला पावसाची शक्यता इथे वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे बाकी इतरत्र भागात सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण आणि हलक्या हलक्या पावसाची शक्यता या भागामध्ये आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे बाकी इतरत्र भागात सुद्धा ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. हे जे वातावरण आपण बघत आहात दुपारनंतर जे संध्याकाळचं वातावरण आहे त्या भागात आहे. तसंच बाकी भागांमध्ये इकडे लातूरच्या भागात जर बघितलं तर लातूरमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता, शिरूर अंतपालच्या काही भागात आपल्याला निलंगा आणि शिरूर अंतपालच्या काही भागात पावसाची शक्यता, या मध्य भागामध्ये पावसाची शक्यता इथे वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे बाकी आणखी भागांमध्ये सुद्धा अंबेजोगाई आहे, पारलीचा काही भाग आहे, इथे सुद्धा पाऊस आहे. आणि लातूरच्या भागात सुद्धा या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर संध्याकाळी या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. किनारपट्टीला तर आपल्याला हलका हलका पाऊस बघायला मिळणारच आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर त्यामध्ये भरपूर पाऊस या ठिकाणी काही भागात आणि काही भागात हलका पाऊस आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा वाशिम, हिंगोली, पुसदच्या काही भागात पाऊस आहे. यवतमाळच्या भागामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो नेर, दरवा, यवतमाळ या भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. पाबल आहे, मूर्तिजापूर आहे, नेरचा काही भाग या ठिकाणी आहे. यवतमाळ हा जो पट्टा आहे या ठिकाणी आपल्याला थोडा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर चिमूर आहे, पुलगाव आहे, वर्धा आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर अमरावती, मोरदरी, आर्वी, आष्टी, करंजा, काटोल आहे या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर अंचलपूरच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जाणार आहे. तर भंडारा, नागपूर इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आपण बघितलं. आता बाकीच्या भागांमध्ये जर बघितलं तिकडे कोल्हापूर आणि सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात तर आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळणारच आहे. बाकी इतरत्र भागात नाशिक आहे, मालेगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला एकदम वातावरण होईल परंतु हलक्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळनंतर रात्री 8, 8:30ला जर बघितलं 8-9च्या दरम्यान तर पुन्हा एकदा अमरावती, पाबल या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. बीडमध्ये जर बघितलं बीडमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता, काही ठिकाणी वातावरण होईल परंतु काही ठिकाणी नाही होणार, फक्त पावसाचं वातावरण होईल, पाऊस नाही. तिकडे गेवराई, बीडच्या काही भागात जर बघितलं गेवराई आहे, तसेच रामपुरीचा काही भाग आहे, अंबड आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर जालना, देऊळगाव राजा, जाफराबाद या ठिकाणी जर बघितलं इथे फक्त वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे परंतु पावसाची जी शक्यता आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर अहमदपूर, लातूर, उदगीर या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. धाराशिवच्या काही भागात आपल्याला एकदम हलक्या प्रतीचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी इतरत्र भागातही पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे परंतु काही भागात आपल्याला थोडासा चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. आणि विशेषतः 5, 6 आणि 7 तारखेनंतर सुद्धा पावसाचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण त्याचा अंदाज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत. आता हे जे आपण देगलोर, मुखेड, कंदर या ठिकाणी जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळेल. आणि पुन्हा एकदा मध्यरात्री गेवराईच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता मध्यरात्री बघायला मिळणार आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं किनारपट्टीला तर आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळते. बाकी संपूर्ण डिटेल व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये आपण नक्कीच बघूया. धन्यवाद.